हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त मजेत. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपल्याला हे हँड पर्स शिवायची आहे. हे वरतून घेतलं आहे मेन फॅब्रिक, यामध्ये आहे. आणि हे आपली बॅग, मेन फॅब्रिक, स्पंज आणि शॉपिंग बॅग म्हणजे मेन अस्तर लावण्यासाठी मधून. तर आपल्याला ना ह्याला पूर्ण स्टिचिंग करून घ्यायचं आहे. हे पूर्ण चारी बाजूनी हे तिन्ही धरून असं. आणि हे बंद शिवून घेतलेलं आहे बघा असं. याची रुंदी आहे 9 इंच आणि याची लांबी आहे 18.25 इंच म्हणजे 18 इंच. तर ह्याला पूर्ण चारी बाजून आपण स्टिच करून घेऊ. खूप मस्त पर्स होणार आहे ही. आणि कपडा पण छान आहे, एकदम एकदम मस्त वाटते. बघू आता कशी दिसते, स्टिच करून बघू. चारी बाजूने पण असं स्टिच करून घ्यायचं. स्पंज टाकल्यामुळे ना जरा मशीन असं मध्ये मध्ये हे होते. स्पंजमुळे मध्ये प्रेस केलं जाते ना, त्यामुळे स्पंजचा भाग. मग आम्ही चारी बाजूने पण स्टिच केलेला आहे. एक्स्ट्राचा भाग ना कट करून टाकू. आता इथून 2 इंचावर पर्ससाठी कटिंग करू आपण. इकडच्या भागाला किंवा इकडच्या 2 इंच, इकडून पण 2, इकडून पण 2 इंच, 2 इंचावर मार्किंग करून घेऊ. इथं जीप लावण्यासाठी मी व्हाईट कलरची जीप लावून घेणार आहे. हे बघा असं अशा प्रकारे टाकली की अशी लावायची. जीपचा कलर कसाही असला चालतो, ते आपल्या आवडीनुसार आहे. आपल्याला जे आवडले ते लावायचं. म्हणजे डबल टिक मारलं ना एकदम वेगळा द्यायचा. आता परत खालून हा भाग असा करायचा इकडून होल्ड, म्हणजे हे व्यवस्थित येते एकदम. असंच
त्यासाठी मी हे 9 mm चा कपडा वापरले आहे. इथून आपल्याला फक्त इथंपर्यंतच हे करायचं आहे, त्याच्या पुढे नाही घ्यायचं. इथून थोडं सुईच्या ठिकाणी थोडं हे घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे सुई तुटणार नाही याची काळजी घ्यायची. इथपर्यंत बरं, इथून असं अशा प्रकारे लावले असतं परत असं फोडली. आता आपल्याला टच करायचं आहे बंद. इथून 2 अर्ध्या इंचावरच करायचं, म्हणजे 1 इंचावर करायचं, व्यवस्थित दिसेल. बंदाची लांबी आहे 54 इंच. रुंदीला काय नाही, 1-1.5 इंचाचं घेतलं तरी फोल्ड होते. या साईडला बसवले. आता हे बाजू इकडून बसवायची अशा प्रकारे. तर आता आपल्याला बेल्ट लावून घेतलेला आहे. आता साईडनं अशा प्रकारे तर स्टिचिंग करून घ्यायचं, दोन्ही साईडनं पण स्टिचिंग करून घ्यायचं. हे जीप ना असे सेंटरला ठेवायची, इकडून पण अशा प्रकारे. कडेपर्यंत स्टिच करून घ्यायचं. इकडची पण बाजू अशी स्टिच करायची. झिपचा सेंटरचा भाग असं धरायचं आणि इथं आतमध्ये बेल्ट आहे ना, ते बेल्टमुळे असं वाटतं. साईडला आपण ही अशी हिट लावू, म्हणजे जीप निघून येऊन अशा प्रकारे. कट करून टाकू.
म्हणजे इथून जीप येण्याची भीती असते ना, एकदम आपण काढलं ना पूर्ण बाहेर येते एकदम. त्यामुळे ना सुई तुटायची भीती असते, बघून सावकाश करायचं इथे थोडं नॉर्मली. डबल 2 वेळेस केलं तरी चालतं. आता सेम इकडच्या पण बाजूला असंच. चारही बाजूला पण हे झाले, बघू शकता असं अटॅच केले. आता आपण ह्याला मेन हे करू. हा बघा बेलचा भाग, वाईचं हे बघा पॉकेट, मस्त एकदम. आणि हा वाला भाग, मोबाईल, पैसे, भरपूर काही बसू शकते आपल्या ह्याच्यामध्ये आणि एकदम छान. हे बघू शकता आपली बॅग रेडी झाली आहे. क्वालिटी एक नंबर. कुठं पण बाहेर आपण घेऊन जाऊ शकता. हे बघा, कशी वाटली, आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.